आज गेलो प्रियंका ताईच्या आणि दाजींच्या अॅनिव्हर्सरीला, मग काय मोकार मजा केली. नमस्कार मंडळी सगळ्यांना, जय श्रीराम. आपला भाचा तिथं आलेला आहे बरं का, नसला येड्यावानी करतो का नाही आपल्याला, त्याला म्हणलं व्हिडिओ काढतो तिथं का अंगा उचतो काय लागला, काय वळा नाही बघा, जाऊ द्या बरोबर, आपलाच बाच आहे आता. उन्हात तानाचे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आपल्या गायांना पण मस्तपैकी थंडगार करून टाकलं, डायरेक्ट श्रीगोंद्याला गेलो. इथं राजा आला भाऊ आपल्याला लगेच पाणी घेऊन. आईला म्हणलं हेवलं डेंजर गडी भाऊ, मस्त प्रकारे मग पाणी भिनी पिलो त्याला, म्हणलं व्हिडिओ काढतो, तो पण लई पोझिशन देतो बरं का भारी भारी. सध्या काय ना आपल्याला काम भीम काय नाही, मग काय उठलं की लगेच मामांचे देऊन थांबायचं. आपलं प्रत्येक भाऊ आपली वाट बघत असते, तर मग काय रस प्यायला ये म्हणलं माय, मस्त प्रकारे प्रत्येक भाऊने आपल्याला आमरस चारला भाऊ. मग दाजींना पण देतो तिकडे, म्हणलं चार चार दाजींना पोटभर चार. त्यानंतर थोडंसं आपल्याला ना कपडे घ्यायचे होते बरं का मित्रांनो. कपडे म्हणजे फक्त काय नाही, फक्त बनेल घ्यायची होती, ती पण घेऊन टाकली ना. आपल्या गाईला ना विटॅमिन घेत होतं, म्हणजे मित्रांनो त्याला मिनरल मिक्सर म्हणतात असं मला वाटतंय, आणि आपल्या गायची फॅट लागत नाही म्हणून घेतलं. चेअरमन लई बॉम्बला लागले बरं का. मग काय लगेच तुमच्या भाऊने घराचा रस्ता घेतला आणि 100च्या स्पीडने गेलो घरी ना. आपल्याला घरी आल्या की लगेच काम लागलं, ते म्हणजे रोटावेटर मारायचं होतं बरं का. मग लगेच अवजार वगैरे जोडून घेतलं आणि निघालो भोईटेंच्या वावरामध्ये. तिथं ना दुहेरी रोटर मारून दिलं बरं का त्यांना, त्यात पण थोडं मॅटर झाला तर सांगतो मला नंतर. त्यानंतर मित्रांनो परत सकाळ झाली बरं का. तुमच्याकडे होती का नाही सकाळ? प्रत्येक भाऊ आले सकाळी, त्यांचं काहीतरी ना केवायसी करायची होती. मग मस्त बरं का त्यांच्या घरी ना एंट्री मारली, तर म्हणलं थोडंसं ना चकण्या मिठापुरतं केक खावा. त्यांनी पण व्हिडिओ काढून घेतला. म्हणलं तू केक खाता, व्हिडिओ काढता? म्हणलं काढ, मी कावा लाजतच नाही, मी तर आधीपासूनच बिन लाज आहे. तेवढ्यात आपल्या प्रत्येक भाऊंच्या भाच्याने पण ना वडापाव आणले ते. म्हणलं मामा वडापाव खाऊन घ्या. म्हणलं आता ना वडापाववर ताव मारलाच पाहिजे, एवढा हानलाय म्हणलं त्यांनी. मग काही एक वडापाव रेटला तेवढ्या काय आपलं भागलं नाही. म्हणलं संध्याकाळी सोय झालीच पाहिजे. तात्या पण आले होते बरं का, मामाला करमत नव्हतं. म्हणलं आता ना तुम्ही ना चांगलं वर्षभर इथंच राहा म्हणलं. पण मित्रांनो त्यांना पण काम असतं बरं का, मार्केटला जावं लागतं, त्यामुळे आता काय ना थोडे दिवस राहणार आहेत परत जाणार आहेत. त्यानंतर प्रत्येक भाऊला घेतलं आणि साळण देवी लावलं होतं बरं का. आणि मित्रांनो ना मंदिरच बंद होतं, मला माहितच नव्हतं. जाऊ द्या मरू द्या म्हणलं, लांबून दर्शन घेतलं. आणि इथं ना फ्रेम वगैरे बसवायचं तसलं चाललंय बरं का सिस्टीम, आता लईच भारी काम होणार इथं. त्यानंतर प्रत्येक भाऊने घेतलं भाऊ आवरून नवा ड्रेस घातला. म्हणलं हायला लई चमकते, म्हणलं काय काळजी नको. आता ना संध्याकाळी आपल्याला जायचं तिकडे अॅनिव्हर्सरी दाजींची आणि प्रियंका ताईची. मग तिकडे दाजींना लगेच शुभेच्छा देऊन टाकल्या 100च्या स्पीडने. इथं राजभाऊंचा तर वेगळाच रट्टा चालला होता, तेव्हा मला जोका खेळायची. त्यानंतर मित्रांनो मस्त प्रकारे डेकोरेशन केलं होतं. आपलं केक कटिंग वगैरे ना चालू झालं. मस्त प्रकारे ना केक कटिंग केलं. ह्यांना अॅनिव्हर्सरीच्या खूप खूप शुभेच्छा. इकडे आपल्या भाच्याने म्हणजे राजने ना लगेच ना मम्मी पप्पांना केक भरवला भाऊ. म्हणलं लई चॅप्टर गडी हो. त्यानंतर दाजींचे मम्मी पप्पा असतील त्यांनी पण ना केक कटिंग केलं, फोटो वगैरे काढले. व इथं आपल्या प्रियंका ताईचे मम्मी पप्पा म्हणजे आपले मामा मामी त्यांनी पण फोटो काढला. त्यानंतर फॅमिली पण फोटो झाला बरं का. इकडे आजी पण आले होते, मग आजींसोबत पण ना फोटो काढून घेतला त्यांनी. त्यानंतर चिलीपिली गँगचा पण ना फोटो झाला बरं का. आपण लांबूनच बघितलं ना, आपण पण फोटो काढला. जाऊ दे, तो विषय वेगळा आहे. इथं रातचा वेगळाच रट्टा चालला होता. तेव्हा म्हणलं इथं ना तसं जम्पिंग जपान खेळायचं. अरे म्हणलं जेवण करून घे, परत ना उचमळन तुला. त्यानंतर मित्रांनो मग मस्त प्रकारे जेवणाची बैठक बसली ना. पोटभर खाल्लं बुवा आपण का लाजतच नाही, खायच्या बाबतीत तरी नाहीच लाजत बरं का. जेवण करायला वगैरे जरा उशीर झाला होता. मग प्रत्येकचे घरचे पण आपल्याला काय येऊन देणार, आणि प्रत्येक भाऊ पण म्हणले तुम्ही पण काय घरी जायचं नाही. म्हणलं इथंच झोपत आता काय. मग चला आता प्रत्येक भाऊ लावते चहाची 90. तुम्ही तेवढं व्हिडिओ आवडेल लाईक आणि फॉलो करून घ्या.